जनतेचा अधिकारांमध्ये जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी। मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांना मंगळवारी दुपारी येथील न्यायालयीन हजर करण्यात आले होते। यात आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत तर पाटील याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे। त्यांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे। राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्टला घडली होती। या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमांमुळे येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दोघांना 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्त येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते। मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे यांची अजून चौकशी करायची असल्याने 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली अशी मागणी सरकार पक्षात वतीने न्यायालयात करण्यात आली होती। त्यानुसार न्यायाधीश M.R. देवकाते यांनी त्याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली। सरकारी अभियुक्त ॲडव्होकेट तुषार बनगे म्हणाले, राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची पूर्ण चौकशी झालेली नाही। यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास व्हायचा आहे। तसेच लॅपटॉप, अन्य साहित्य जप्त करायचे आहे। यासह अन्य बाबीवर युक्तिवाद करण्यात आला। हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह